प्रत्येक अध्यायाचा आपण एसेन्स घेणार आहोत. तर बिफोर वी स्टार्ट ऑन दिस जर्नी, I thought we can take a brief session of just introducing जे आहेत आपले स्टुडंट्स सगळे. त्यांचं जस्ट ब्रीफ इंट्रोडक्शन. प्लीज म्यूट करा, कारण when you're not muted मग डिस्टर्बन्स होतो. सो आय वॉन्टेड की आता आपलं पहिलं सेशन जस्ट एक 10 मिनिटं, so that we know who are going to be in this room every day. So मिस्टर श्रीराम, तुम्ही पहिले जर इंट्रोड्यूस केलं तर तुम्हाला जस्ट ब्रीफ तुमचं नाव, तुम्ही कुठे आहात, तुम्ही एक्झॅक्टली आता काय करता आणि तुमचं मेन ऑब्जेक्टिव्ह हे सेशन घेण्यासाठी. अनम्यूट करा, अनम्यूट करा. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. माझं नाव श्रीराम नाईक. मी वाशी, नवी मुंबईला राहतो आणि मी LICमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर आहे. बेसिकली गीता ही बऱ्याच वेळेला म्हणजे बऱ्याचशा लेक्चर्समधून किंवा याच्यामधून मॅनेजमेंट साईडमधून किंवा अशी ऐकली होती. सो एक इच्छा होती की गीता बेसिक त्याचं जे स्वरूप आहे किंवा ज्या उद्देशाने सांगितली गेली त्याच्या सकट ऐकावी किंवा समजून घ्यावी, म्हणून हे सेशन जॉईन केलंय. थँक्यू श्रीरामजी. this is, it's always good to, like for example, आपण योगा आसना शिकतो तर त्यांनी डेफिनेटली आपलं शरीर बळ येतं आपल्याला. तर पण त्या आसनांचं मेन जे गोल आहे, इफ वी डोंट गेट दॅट देन मग ठीक आहे, शरीर बळ येतं, इट्स व्हेरी नाईस, आपण हेल्थी राहतो. पण ते यम नियम आसन जे अष्टांग योगामधला हा जो अंग आहे त्याचा एक्झॅक्टली उद्देश काय हे कळलं तर आपण त्या दिशेने जाऊ शकतो. तर त्याचप्रमाणे भगवद्गीता तर जसं तुम्ही बघाल तशी ती तुम्हाला मार्ग दाखवेल. पण मेन तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर आपलं ते त्याचं मेन उद्दिष्ट काय आहे हे जर आपण आपल्याला कळलं तर कदाचित आपण ते आपल्या आयुष्यात उतरून घेऊ शकतो. व्हेरी गुड ऑब्जेक्टिव्ह. थँक्यू. थँक्स फॉर इंट्रोड्युसिंग yourself. Yogini. Am I audible? Yes, you are. Good morning, everyone. माझं नाव योगिनी ऋषिकेश फडके. मुंबईला राहते, बोरिवली मुंबईमध्ये. स्वतःची प्रॅक्टिस आहे, आर्किटेक्चर प्रॅक्टिस आहे. मी आणि माझे मिस्टर एकत्र करतो. लँडस्केप डिझाईन कन्सल्टन्सीमध्ये स्पेशलायझेशन गेली 20 वर्ष. योगा आणि मेडिटेशनला माझं इंट्रोडक्शन झालं होतं 10 वर्षापूर्वी, जेव्हा मला एक छोटा फिजिकल इव्हेंट होता आणि ते काढण्यासाठी योगा करायला सांगितलं होतं. तेव्हापासून योगा हॅज इंट्रिग, मेडिटेशन हॅज इंट्रिग, आणि त्याच्यामुळे मला खूप फायदे पण झाले. मेडिटेशनमुळे वर्कवर फोकस करायला पण मदत होते. क्लॅरिटी ऑफ थॉट्स मिळतं बेसिकली जेव्हा तुम्ही काम करत असता त्याच्यासाठी. आणि मग आता काय पुढे, मग आता पुढे जर मला ह्याच्या डेप्थ मध्ये जायचंय किंवा मला जर अजून माहिती हवी आहे किंवा कॅन से कनेक्ट टू द डिवाइन हे जर हवं असेल तर पुढे काय, असा जेव्हा प्रश्न आला तेव्हा मला माझ्या ज्या योगा गुरु आहेत त्यांनी हा सल्ला दिला की तू भगवद्गीता शिक, म्हणजे तुला एक पुढच्या वरच्या लेवलला कनेक्टिव्हिटी किंवा वरच्या लेवलला एक त्याची. म्हणून मग हा योगा भगवद्गीता शिक 6 वर्षापूर्वी ठरवलं होतं शिकायचं. योग बहुतेक आत्ता आला होता, त्याच्यामुळे आता सुरुवात करते. थँक्यू. Okay, thank you, Yogini, for sharing and introducing yourself. महत्वाचं तर प्रत्येकाच्या आयुष्यात you know, in some or the other way spirituality जेव्हा
योग येतो तेव्हा बरोबर आपल्या कडे ते ज्ञान मिळण्याची संधी असं म्हणूया ती येते. सो होपफुली यू नो बिकॉज ऑफ युअर पास्ट एक्सपिरियन्सेस यू नो द इम्पॉर्टन्स ऑफ इट, म्हणून यू बीन एबल टू जॉईन. आणि ओके, जे बोलत नाही त्यांनी प्लीज म्यूट ठेवा त्यांचे माइक्स, because otherwise it creates disturbance, and this would be our rule for all the sessions. आणि आज थोडे 10 मिनिटं आपला सेशन जास्ती जाईल कारण ऑफ दी introductions and things like that. So that would be the house keeping rules. जेव्हा आपण क्लासरूम मध्ये येतो तेव्हा आपण आपल्या माइक्स म्यूट करून ठेवायचं, आणि जेव्हा तेव्हा देर इज अ कॉन्व्हर्सेशन तेव्हा आपण ऑन करून नंतर म्यूट करा. दिस वुड बी जस्ट अ हाऊस कीपिंग रूल for all of us. So Yogini, as you were mentioning, you know, Yogasana ne you have understood that the ailments, it helped heal your body. At the same time, meditation, yoga leads to meditation, right? योगाचं एक अंग आहे शेवटचं ध्यान, सेकंड लास्ट, 7वं अंग आहे ध्यान. तर ध्यान म्हणजे ऑफकोर्स चित्त एकाग्रता, धारणा आधी लागते, मग ध्यान होतं आणि नंतरच समाधी. त्यामुळे चित्त एकाग्रतेसाठी योगश्चित्तवृत्ती निरोध. त्यामुळे आणि जेव्हा ते चित्तवृत्ती निरोध होतं तेव्हा तुम्ही म्हणाल्याप्रमाणे क्लॅरिटी ऑफ थॉट्स जेव्हा यावी लागते तेव्हा भगवद्गीतेसारखे ग्रंथ जे आहेत ते तुम्हाला बरोबर दिशा दाखवू शकतात. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. We all will go through this essence, and then we'll see where it takes us. Thank you again for sharing what you had to. Okay, Anjali, please, Anjali madam, please introduce yourself. आता introductory sessions झालेत. एक मिनिट. Yes. Hello. Am I audible? Yes, very clearly. I am visible. Okay, yes, because I'm not getting your video, that's why. Yeah, now okay, I can. Okay. Myself is Anjali Raze. जसं आपण काल बोललो, मी थोडंसं उशिरा जॉईन झाले बिकॉज ऑफ माय पर्सनल प्रेफरन्सेस. आणि मी आय एम ऑफ 54 years. आय एम वर्किंग एज अ डेव्हलपमेंट ऑफिसर विथ LIC ऑफ इंडिया फॉर लास्ट 30 years. या विषयामध्ये इंटरेस्ट खूप आधीपासून आहे. योग येत नव्हता आणि जसं प्लॅटर मध्ये समोर येताना तसं एकदम घरामध्ये बसून, थँक्स टू दिस लॉकडाऊन, की घरामध्ये बसून इतकं सगळं गोष्टी अवेलेबल झाल्यात आणि खूप छान वाटलं मला की एक सगळ्या सेम फ्रिक्वेन्सीच्या लोकांच्या बरोबर शेअर करता येईल आणि एन्जॉय करता येईल दिस सेशन बेसिकली. कारण सगळ्या इतक्या, आणि आता माझा मुलगा वगैरे पण ऑस्ट्रेलियाला असतो. आय एम फ्री फ्रॉम मेनी ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटीज. तर मला असं वाटतं आय कॅन गिव्ह जस्टिस टू दिस व्हॉट आय एम डुईंग, अँड सो आय एम इन दिस सेशन. थँक्यू संतोष. थँक्यू. आणि माझ्या सख्या भावाचं नाव संतोष आहे, सो आय विल बी मोर कम्फर्टेबल विथ यू. Sure. Thank you for introducing yourself. And as you have mentioned that बऱ्याच वेळा आपल्याला वेळ असतो पण काय करायचं त्याचं आपल्याला डिरेक्शन नसतं. तर वेळ सदुपयोगी लावायचा, तर भगवद्गीतेचं अध्ययन म्हणजे खरंच सदुपयोगी लावण्यासारखी गोष्ट आहे. आणि जेवढा मोठा हा ग्रंथ आहे, मोठा म्हणजे शिकवणीच्या दृष्टिकोनातनं, ते आपल्याला आपोआप जर आपण थोडस जरी एक 1% जरी आपण त्यातलं घेतलं ना तरी खरंच यू विल अंडरस्टँड ॲज वी स्टडी की किती आहे यात. आणि आपल्याला एक थेंब मिळाल्यावर आपल्याला त्याची चव तर डेफिनेटली येईल. तर गुड, आय एम हॅपी यू हॅव जॉईन्ड एज वेल. थँक्स टू Shriramji for introducing. So good. Thank you again. अजून एक आहेत मिसेस मंदा. या मंदाजी बोला. Yeah, good morning, sir.
ऍक्च्युली मी मेडिटेशन वगैरे करते, पण मला खूप दिवसापासून अशी माझी इच्छा होती की मला भगवद्गीता वाचायची. सो दॅट मी भगवद्गीता पण आणली, ती रीड करते मी. बट मला जे त्यातले मूळ सार हवंय प्रत्येक ह्याच्यातला, बऱ्याच वेळा मी वाचून जे हे अंडरस्टँड नाही करू शकत, ते मी तुमच्याकडनं शिकायला आले. ओके ओके ओके, थँक्यू. मंदाजी, ॲज आपण जाऊ ह्या जर्नीतनं, तर आपल्याला कळेल की भगवद्गीता मध्ये अक्षरशः सगळं जीवनाचे वेगवेगळे पैलू आहेत आणि ते वेगवेगळ्या पैलूंमध्ये आपलं बेसिकली लक्ष कुठे आहे, आपण तो ऍस्पेक्ट जीवनाचा कसा आपण कसा रेस्पॉन्ड करतोय, त्याला आपण कसं मॅनेज करतोय. तर माझं तर असं नेहमी पासून असं समजणं आहे की आपल्याला आपण एखादी नवीन वस्तू आणली घरात, फॉर एक्झाम्पल एखादं गॅजेट आणलं म्हणा, तर जसं आपण मॅन्युअल वाचलं तर आपण त्याचे फीचर्स आणि प्रॉपर यूज करू शकतो. पण आपण त्याचं मॅन्युअल वाचलंच नाही तर ते चालेल गॅजेट, पण मे बी वी आर नॉट युझिंग इट एफिशियंटली. तर भगवद्गीता हे असा लाईफ मॅन्युअल आहे की आपण त्याच्यातली डिरेक्शन न वाचताच आपण लाईफ तर जगू शकतो. पण जर ते वाचलं तर खरंच आपण जीवनाचं सोनं करू शकतो, इतकी कपॅसिटी आहे या शास्त्रामध्ये. तर आपण डेफिनेटली सगळ्यांनी ह्याचा आपल्याला फायदा तर होईलच. थँक्यू मंदाजी. ओके, आता राजेशजी, तुम्ही इंट्रोड्यूस करा प्लीज. I'm not able to hear him. Am I audible? Yes, you are. Yes, you are. माझं नाव राजेश कदम. मी मुंबईमध्ये राहतो आणि मी इन्व्हेस्टमेंट्स हँडल करतो गेली 25 वर्ष. सो गोइंग अहेड विथ संतोष हा माझा ब्रदर इन लॉ आहे आणि त्याचं जे ज्ञान आहे त्याने हा जो कोर्स सुरू केला, फर्स्ट कोर्स सुरू केला, त्यामध्ये माझ्या काही पर्सनल डिफिकल्टीजमुळे मला जॉईन करता आलं नव्हतं. भगवद्गीता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला मी स्वतःहून काही ग्रंथ आणून किंवा कुठलाही भगवद्गीता वाचलेली नाही, पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या लोकांकडनं थोड्या प्रमाणात ऐकली. पण जेव्हा आपण एखादी व्हेकल घेतो तेव्हा आपल्याला एक प्रॉपर, किंवा आपल्याला गाडी चालवायची आहे तर आपल्याला एक प्रॉपर ट्रेनर असणं फार गरजेचं असतं. तसंच मला जाणवलं की एक साधारण ही 21 सेशन्स एक संतोष हा आपल्या एक ट्रेनर म्हणून जर लाभलेला असेल तर वाय नॉट मी याचा फायदा जास्तीत जास्त करून घेऊन भगवद्गीतेचं ज्ञान आत्मसात करून ते अगदी 5% जरी मला इम्प्लिमेंट करता आलं तर आयुष्य सार्थकी लागू शकतं. हा एवढाच त्याचा माझा मोटो आहे त्यातून. थँक्यू. Thank you, Rajeshji, for introducing yourself. As he said, कि obviously it is a process. आणि ह्या प्रोसेस मध्ये आपण जर जाऊन आलोय तर आपल्याला माहिती असतं इथे खड्डा आहे, इथे नको जायला, तिथे जरा वेळ 5 मिनिटं बसू शकतो. तर ह्या प्रोसेस मधनं आपण जाऊ आणि देवाच्या कृपेमुळे मी ह्या रस्त्यावर थोडा जरा जास्ती वेळ चाललोय, त्यामुळे मग आपण सगळे एकत्र आता जाऊ शकतो. सो इट इज व्हेरी गुड
opportunity for me as well. हा, सगळ्यांनी प्लीज म्यूट करा तुमचे. Excuse me. Okay, so I will just introduce myself. माझं नाव संतोष मोरे. And एकदम ब्रीफ सांगतो आता मी, माझ्याबद्दल जास्ती बोलत नाही. मी मला शास्त्रांविषयी लहानपणापासूनच थोडी ओढ होती, पण एक्झॅक्टली शास्त्र म्हणजे काय हे काही ज्ञान नव्हतं. ऑफकोर्स आपलं चांगलं एज्युकेशन घेऊन जॉब करायचा, दिस इज एव्हरीवन डज, तेच करण्यासाठी मी US ला आलो शिक्षणासाठी, आणि मग मी मास्टर्स केलं कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये. पण नंतर ती इच्छा माझी तीव्र झाली शास्त्र अध्ययन करायची, म्हणून मी सगळं सोडून मग भारतात एक 4 वर्ष मी मोनेस्टिक लाईफ आश्रमात गुरुकुलात राहून स्वामी चिन्मयानंदांच्या आश्रमात राहून शिकलो. प्रस्थानत्रयी म्हणजे उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र. आपल्या पारंपरिक शिक्षणात हे 3 एलिमेंट्स खूप इम्पॉर्टंट असतात, जे आपली मेजर उपनिषद आहेत 10 ती, त्याच्यामध्ये प्रकरण ग्रंथ पण असं म्हणतात, वेगवेगळे असतात ती. त्याच्यानंतर भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र व्यासांनी लिहिलेलं. हे प्रस्थानत्रयींचं शिक्षण झालं की यू हॅव बीन ऍक्च्युअली कम्प्लिटेड युअर एज्युकेशन असं म्हणतात इन आवर शास्त्र. त्याच्यानंतर मी माझ्या इच्छेनुसार मी केरळात गेलो. तिथे संस्कृतचं अध्ययन करायचं होतं आणि मला थोडं धर्मशास्त्रांचं अध्ययन करायचं होतं, म्हणून मी तिथे थोडा वेळ घालवला. आणि नंतर बाकीच्या गोष्टी होत्या ज्या आयुष्यात त्या इम्पॉर्टंट फॉर मी पर्सनली. अँड देन आय प्रोसिडेड विथ वर्किंग ऑन अकॅडमिकली. मी मास्टर्स केलं संस्कृतमध्ये आणि आता आय एम इन माय लास्ट स्टेज ऑफ PhD. धर्म अर्थ काम मोक्ष, त्याच्यामध्ये कामाचं स्थान काय हे माझं PhDचं टॉपिक आहे. पण ॲज जेव्हा मी शिक्षण घेतलं स्वामी चिन्मयानंदांच्या आश्रमात, 365 डेज रोज क्लासेस आहे, सकाळी 5:30 ते संध्याकाळी 8:30 पर्यंत, फक्त ह्या गोष्टींवरच. तर एकदा आपण काही जर खूपच चांगलं खाल्लं आणि खूप मजा आली आपल्याला त्याची, तर आपल्याला असं वाटतं की दुसऱ्यांनीही खावं आणि त्यांनीही त्याची मजा घ्यावी. तर तसं ह्या शास्त्रांची गोडी आहे. त्यामुळे मला असं वाटलं की जर मला ह्याचा एवढा फायदा झालाय, फायदा हा तर खूप तुच्छ शब्द आहे, पण ह्याचं इट ट्रान्सफॉर्म्स युअर लाईफ फॉर गुड, you know, and we become definitely a better person than what we were. So we all want to be that. So that's why I started this. आणि as you all see, तुम्हाला कळेल की आता आपण जेव्हा इंट्रोडक्शन्स करून थोडं थोडं बघतो आपण, तर तुम्हाला एक अंदाज यायला लागेल की what I'm trying to say. तर ही जे भगवद्गीता जे आहे, this is the text that I thought we can start. आता मी भगवद्गीताचं हे लेवल 1 म्हणून हा कोर्स केलेला आहे डिझाईन. तर लेवल 1 म्हणजे, कारण भगवद्गीता इज सो डीप की सगळं डीप एक एक श्लोक जरी मी वाचला तरी 1 तास तर काय, 1 तासात 1 कदाचित होईल श्लोक. पण आपल्याला वेळेच्या अभावी आणि जर आपल्याला एक ओव्हरव्ह्यू मिळाला, मग आपण लेवल 2 मध्ये डेप्थ मध्ये जाऊ शकतो. तर आय रिअली वॉन्ट ऑल ऑफ यू टू अंडरस्टँड की हे ओव्हरव्ह्यू आहे, आणि ओव्हरव्ह्यू मध्ये जेवढं जास्तीत जास्त मी सारांश द्यायचा प्रयत्न करीन. त्याच्यात वेगवेगळे थोडे कॉन्सेप्ट पण तुम्हाला कळतील, आणि मग नंतर त्याच्यावर तुमचं मनन झालं पाहिजे. प्रश्न असतील ते मला मेसेज करू शकता, ईमेल करू शकता, आणि नंतर मग आपण डीपर लेवल साठी तयार होऊ. दिस इज द आयडिया. ओके, तर मी हे PowerPoint प्रेझेंटेशन फॉर्मॅट मध्ये केलंय, बट आय वुड वॉन्ट यू गाईज टू फोकस ऑन दी व्हॉइस, अँड आय डोंट नो इफ आय एम विजिबल. यू फोकस ऑन मी, कारण these PowerPoint points are just for the direction,
टू गिव्ह अ सेन्स, आणि हे मी नंतर तुम्हाला पाठवीन सुद्धा. त्यामुळे तुम्ही त्याचे उगीच नोट्स वगैरे करण्यात वेळ नका घालू, फक्त श्रवणात तुम्ही हे फोकस करा. ओके, तर आपण सुरू करूया. जस्ट एक मंगल श्लोक म्हणूया. ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. तर ही ओवी तुम्हाला माहितीच असेल, ही ज्ञानेश्वरीतली आहे, पहिली ओवी आहे ज्ञानेश्वरीतली. तर मनात आलं की आपलं सेशन याने आपण सुरू करूया, कारण भगवद्गीते वर जे भाष्य केलेल्या ओव्या लिहिल्या त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. तर ओम नमोजी आद्या, ओम म्हणजे ओमकार, नमोजी आद्या, आद्य म्हणजे पहिलं, त्याला नमन, द प्रायमोर्डियल साऊंड ओम, विच इज द रिझन फॉर द existence and the birth of the universe. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, ह्या ओम बद्दलच हे जे सोर्स ऑफ एनर्जी आहे, हे जे ब्रह्मा आहे, त्याच्यामधनं हे विश्व निघालंय, तेच वेदांनी प्रतिपादलंय, तेच वेदांनी प्रतिपादन केलं. त्याच वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, जय जय विक्टरी, स्वसंवेद्या आत्मरूपा, स्वतःहूनच समज येते. म्हणजे सूर्याला दाखवण्यासाठी काही दुसरी लाईट लागत नाही ना, तसं स्वसंवेद्या आत्मरूपा. कसा आहे तो? आत्मरूप आहे. आणि हा आत्मरूपच जो स्वसंवेद्या आहे, जो ओम आहे, जो वेदांनी प्रतिपादलाय, तोच आहे गणेश. देवा तुची गणेशु, तोच आहे गणेशा. सकलार्थ मती प्रकाशु, आपल्याला जे उमजत ना, ते आपलं अवेअरनेस मध्ये असेल तरच ते उमजतं. तर ते सगळ्या हा जो आत्मरूपा जो गणेश आहे, तोच आपल्या मतीला प्रकाश पण देतो, सकलार्थ आणि अर्थासहित. सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु. निवृत्तीदास कोण? निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु होते. अवधारी जोजी, प्लीज लिसन टू इट केअरफुली. खूप सुंदर ओवी आहे. ओवीत सगळं एसेन्स येतो. तर अगेन आपल्याला डेप्थ मध्ये जाता नाही येणार आहे, ओव्हरव्ह्यूच घेणार आहोत आपण. पण या सुंदर ओवीनी आपण सुरुवात केली. तर भगवद्गीता मी इंट्रोडक्शन म्हणून हे लिहिलंय. तर आय फील की इट इज इम्पॉर्टंट. आज मी आपल्या पहिल्या चॅप्टर मध्ये पण जास्त जाणार नाहीये, कारण म्हटलं की इंट्रोडक्शन घेईन आणि भगवद्गीता वेअर डज इट फॉल,
आपलं शास्त्र वाङ्मय खूप आहे आणि जेव्हा खूप असतं ना तेव्हा ते एक्झॅक्टली कुठे आहे हे जर आपल्याला कळलं नाही तर आपल्याला एक्झॅक्टली त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे किंवा त्याची महती काय आहे ह्याचा अंदाज येत नाही. म्हणून इट इज बेटर की आय वॉन्टेड टू गिव्ह अ ओव्हरव्ह्यू of how exactly Bhagavad Gita fits in this whole gigantic literature of our culture or of our tradition. Okay, तर शास्त्र. तर शास्त्र हा शब्द तर तुम्ही खूप वेळा ऐकला असेल. बट व्हॉट एक्झॅक्टली शास्त्र? आणि नंतर हे प्रश्न, डू वी रिअली नीड शास्त्र इन द मॉडर्न वर्ल्ड? व्हॉट इज द रोल ऑफ आर शास्त्र? म्हणजे आता कशी एक समज असते, अरे शास्त्र कोण वाचतं? अरे म्हातारे जे लोक आहेत ते, किंवा ऑर्थोडॉक्स. दिस इज अ मिथ किंवा हे मिसअंडरस्टँडिंग आहे आणि इट इज रिअली सॅड की तशी इमेज आहे. शास्त्राचं डेफिनेशन आहे, शासनात शास्ती ती शास्त्र. दॅट विच इन्स्ट्रक्ट्स, दॅट विच गाइड्स इज शास्त्र. सो आता आपल्याला जर गायडन्स आता आपल्याला हवा असेल, आता राजेशजी म्हणाले की हा त्यांना ट्रेनर हवाय. ट्रेनर म्हणजे काय? गाईड ना. गाईड काय करतो? गाईड आपल्याला अरे इथे जाऊ नकोस किंवा असं केल्याने हे असा इम्पॅक्ट होईल ह्याचं आपल्याला ज्ञान देतो. का? कारण आपल्या गाईडला प्रचिती असते, अनुभव असतो आणि त्याला लॉज माहिती असतात. आता कोणाचं LIC मध्ये काही इन्व्हेस्टमेंट करायचे फॉर एक्झाम्पल, तर ह्या गोष्टी आहेत. तर इथे असे रूल्स आहेत आणि तुझ्या लाईफची स्टेट अशी आहे, यू आर इन दिस फेज ऑफ युअर लाईफ, तू 20 वर्षाचा आहे, मग तुला जर रूल्स प्रमाणे तुला एवढे पैसे मिळतात, त्यामुळे तू ह्या पॉलिसीमध्ये टाकलेच पैसे, तर तुला एवढा फायदा होईल तुझा. बरोबर आहे ना? हे रूल्स ज्याला माहिती असतात तो सिस्टमचा चांगला फायदा करून घेऊ शकतो. दॅट इज व्हॉट अबाउट इट इज, राईट? सो हे रूल्स आहेत, दे आर गोइंग टू बी देअर. पण ह्या रूल्स जेव्हा आपण शिक्षण घेतो तेव्हा आपण ते रूल्स प्रॉपरली वापरून आपला स्वतःसाठी फायदा करून घेतो. तर शास्त्र जे आहेत त्याच्यामध्ये या प्रकृतीचे नियम लिहिलेले असतात. आपलं आयुष्य, आपले आयुष्याचे प्रकृतीचे जे नियम आहेत ते जर आपल्याला प्रॉपरली कळले, त्याच्या अनुषंगानेच दिग्दर्शन दिलेलं असतं शास्त्रामध्ये. आपण काय कितीही वाटलं तरी आपण सगळ्याचा अभ्यास नाही करू शकत. त्यामुळे शास्त्रात जे दिलंय ते जर फॉलो केलं आपल्याला फायदा मिळणार. म्हणजे आपल्याला फॉर एक्झाम्पल माहित नाहीये की एक आसन आहे, फॉर एक्झाम्पल चक्रासन. चक्रासन केल्यावर कुठले मसल्स फ्लेक्स होतात, कुठले स्नायू फ्लेक्सिबल होतात हे कदाचित मला माहित नसेल, पण चक्रासन केलं तर माझं बॅक स्प्रेन किंवा माझं पॉश्चर चांगलं होतं. आता जर मला नॉलेज नाहीये की हे रूल्स आहेत त्याच्यामुळे हे होतं, पण मला नॉलेज आहे की असं हे आसन केलं पाहिजे असं शास्त्रांनी सांगितलंय, तर त्याचा फायदा तर मला नक्कीच मिळणार ना. तर शास्त्र इज अबाउट द रूल्स and the regulations which are based on the natural law of Prakriti. त्यामुळे शास्त्र is the literature of giving directions for us to lead a proper life. आणि हे जे प्रकृती, तर सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, हा तर रूल काय चेंज नाही होत ना. 21st सेंचुरी अमेरिकेमध्ये काहीतरी आता त्यांना असं वाटतं की वेस्टमधनं सूर्य उगायला पाहिजे. नो वन केअर्स अबाउट व्हॉट अमेरिका थिंग्स और इंडिया थिंग्स और एनीवन थिंग्स. लॉज आर लॉज, दे विल बी फॉलोड. त्यामुळे शास्त्र आर स्टील पर्टिनंट टू द मॉडर्न वर्ल्ड. आणि शास्त्र ही ऍक्च्युली डेली लाईफ साठीच लिहिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल मनुशास्त्र तुम्ही घेतलं, त्याच्यात 4था आणि 5वा विषय खाद्य अखाद्य प्रकरण. काय खायचं काय नाही खायचं ह्याच्याविषयी एवढं
भरपूर लिहिलंय शास्त्रामध्ये, मनुस्मृतीत. त्या डेली लाईफशीच आहे ना निगडीत. आपण काय म्हणतो, नाही आता कन्व्हिनियंट नाही, त्याप्रमाणे आपल्याला आजार पण लागतात मग भोगावे. शास्त्र इज अ कंपेंडियम ऑफ लिटरेचर which actually gives us direction. आता अर्थशास्त्र असेल तर इट इज रिलेटेड टू इकॉनॉमिक्स, धर्मशास्त्र असेल तर इट इज रिलेटेड टू द धर्म. धर्म काय हा तर वेगळाच मोठा विषय आहे, ते आता बाजूला ठेवूया. कामशास्त्र, सायन्स रिलेटेड टू डिझायर्स. मोक्षशास्त्र, सायन्स रिलेटेड सो दॅट हाऊ कॅन वन गेट लिबरेटेड फ्रॉम द बॉन्डेज. तर हे वेगळी शास्त्र आहेत. इट इज नथिंग बट अ कंपेंडियम ऑफ द लॉज, सो वी कॅन यूज दीज लॉज फॉर बेनिफिट. फॉर बेनिफिट म्हणजे आपल्या चांगल्यासाठी आणि दुसऱ्यांच्या चांगल्यासाठीच वापरतात ना पण कुठलीही गोष्ट. दॅट इज सिम्पल लँग्वेज मध्ये दॅट इज शास्त्र. तर शास्त्रामध्ये अगेन तुम्ही म्हणाल अरे मी भगवद्गीता जॉईन केली आणि आता हे काय सांगतोय. जस्ट टू गिव्ह यू दी वास्ट ओव्हरव्ह्यू देतोय मी, आणि नंतर कुठे आपलं भगवद्गीता कुठे येते त्याने आपल्याला मग एक सेन्स येईल. शास्त्र मध्ये आपण कॅटेगरीज करू शकतो बेस्ड ऑन दी नेचर ऑफ लिटरेचर. श्रुती, स्मृती आणि इतिहास पुराण असे 3 कॅटेगरीज करू शकतो आपण. तर श्रुती म्हणजे वेदास, म्हणजे वेद. तर वेद म्हणजे काय तुम्हाला तर माहिती आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्वणवेद असे 4 कॅटेगरीज केल्यात वेदांमध्ये. आता श्रुती म्हणजे काय, जे ऐकलेलं आहे. दीज आर कॉल्ड अपौरुषेय. अपौरुषेय म्हणजे ज्याचा ऑथर नाही. तू कसं म्हणतो संतोष, याज्ञवल्क्य सॉरी त्याच्यामध्ये जनक राजांचं आलेलं आहे, जनक राजा असं बोललेत तसं बोललेत, म्हणजे थोडीच अपौरुषेय जनक राजांनी म्हटलेलं आहे. मैत्रेयीचं नाव आहे, ऋषींचं नाव आहे, मग तू असं कसं म्हणतोस की हे अपौरुषेय आहे. कसं आहे ना, when you are in deep state of meditation, गोष्टी उमजतात. त्या उमजलेल्या गोष्टी असतात ना त्याला आयडेंटिटी नसते. जेव्हा आयडेंटिटी नसते ना तेव्हाच क्रिएटिव्हिटी होते. सो ही जी श्रुती वाक्य आहेत ना ती डीप मेडिटेशन मधनं आलेली आहेत. तर हे डीप मेडिटेशन मधनं आलेल्यामुळे इट इज कन्सिडर्ड ॲज डिवाइन. बिकॉज इट इज डिवाइन, दोज ऋषीज डोंट से की मी लिहिलंय ते, म्हणून फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह इट इज अपौरुषेय. कळलं का? म्हणजे आता मी बसलोय फॉर एक्झाम्पल मेडिटेशन मध्ये आणि मला एक प्रॉपर एक काहीतरी फॉर्म्युला आलाय, तर तो मला फॉर्म्युला हा आलेलाच, मीच लिहिलेला नाहीये पण तो आलाय मला, पण संतोषनी लिहिलाय म्हणून तो संतोषचा झाला असं नाही होत ना. तुम्हाला जर रामानुजाची तुम्ही गोष्ट ऐकली तर तुम्हाला माहिती आहे ना, सगळे ते म्हणायचे देवी मला देते सगळे लिहून फॉर्म्युलाज, राईट. सो इन दॅट सेन्स श्रुती वाक्य इज अपौरुषेय आणि दॅट कंपेंडियम इज कॉल्ड वेदास, आणि म्हणून आपण त्याला इतका मान देतो आणि ते खरं श्रुती वाक्य आहेत ते. नंतर स्मृती. स्मृती म्हणजे मेमरी, इट इज अ प्रोडक्ट ऑफ मेमरी. स्मृती वाक्याला स्मृतींना ऑथर्स आहेत, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती. तर हे त्यांनी असे, आणि दीज आर मोर, इट हॅज अ सेन्स ऑफ टाइम. म्हणजे त्या काळी ते असं करायचे, थोडासा चेंज होऊ शकतो आता त्याच्यात, पण वेद जे आहेत ते टाइमलेस आहेत. मनुस्मृतीमध्ये लिहिले की तुम्ही संध्याकाळी रात्री कचरा टाकू नका फॉर एक्झाम्पल. तर आता तेव्हा तर दिवे नव्हते म्हणून बाहेर जाऊन उगीच साप वगैरे काय असेल तर म्हणून उगीच कशाला बाहेर कचरा, ती वेळ नाही, ती बरोबर वेळ नाही, अशा अनुषंगाने ते होतं. त्यामुळे मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये थोड्या वेळेप्रमाणे आपण थोडा चेंज करू शकतो, कारण इट इज रिलेटेड टू टाइम.
or it falls in the boundary of time. इतिहास आणि पुराण. पुराण आणि इतिहास. इतिहास, this is what had happened, that is called इतिहास. इतिहास. So Mahabharata, Ramayana, these are part of इतिहास. हे घडलेल्या गोष्टी आहेत. आणि मग पुराण आहे, पुराण खूप जे जुन्या काळी पण झालेले आहे, पण पुराणांमध्ये थोडी अर्थवाद केलाय, म्हणजे एक्झॅजरेशन केलेलं आहे, टू टेल यू सम truths in the form of stories, but they are still considered reverent because it gives us in-depth knowledge about certain siddhanta, certain principles. तर महाभारत वगैरे इतिहासातले आहेत. सो this is the category of different shastra. Okay. आता शास्त्र, आता त्याच्यात अजून एक कॅटेगरी आहे दर्शनशास्त्र. तर दर्शनशास्त्र म्हणजे आता, आणि जरा टेक्निकल वाटत असेल तर जस्ट ऐकून घ्या, कारण दिस इज गोइंग टू हेल्प अस जेव्हा आपण दुसरं भगवद्गीतेचे वेगवेगळे चॅप्टर्स करू. दोन प्रकारचे, आस्तिक आणि नास्तिक. आता जनरली आपल्याला हे दोन शब्द आपण कसे बोलतो, आस्तिक म्हणजे नास्तिक म्हणजे माहिती असतं जनरली शब्द आपल्याला, की देवावर जो विश्वास ठेवत नाही तो. पण दर्शनशास्त्रामध्ये आस्तिक म्हणजे जी दर्शनशास्त्र वेदांना प्रमाण मानतात त्यांना आस्तिक दर्शनशास्त्र म्हणतात, आणि नास्तिक दर्शनशास्त्र जी वेदांना प्रमाण मानत नाही. त्याला प्रमाण म्हणजे काय? प्रमाण म्हणजे मीन्स ऑफ नॉलेज. आता मला काय पाहायचं आहे, माझा हात पाहायचा आहे, त्याच्यासाठी प्रमाण काय आहे? डोळे. डोळ्यांशिवाय मी पाहू नाही शकत हात. मीन्स ऑफ नॉलेज, त्याला प्रमाण म्हणतात. तसंच आस्तिक दर्शनशास्त्र आहे, ती वेदांमध्ये जे लिहिलंय त्यांना ते प्रमाण म्हणतात. म्हणजे दे टेक दो स्टेटमेंट्स ॲज ट्रूथ आणि मग अनालिसिस करतात, अँड दे ट्राय टू अनालाइज देअर एक्सपिरियन्सेस बेस्ड ऑन दॅट. आणि नास्तिक दर्शनशास्त्र ते वेदांना ते मानत नाहीत प्रमाण कुठले, ते आता कळेल तुम्हाला. आणि दुसरं म्हणजे दर्शनशास्त्रांना असं का म्हणतात, ह्याचं सुपरफिशियल ट्रान्सलेशन केलं दर्शनशास्त्र म्हणजे फिलॉसॉफी. दर्शन आपल्याला ज्याच्यामुळे विजन मिळतंय दॅट इज कॉल्ड दर्शनशास्त्र. ज्याच्यामुळे दर्शन होतं आपल्याला, दॅट्स वाय इट इज कॉल्ड दर्शनशास्त्र. तर हे दर्शनशास्त्र 6 प्रकारचे आहेत. इट्स कॉल्ड षड दर्शन. षड म्हणजे 6, आणि हे 6 प्रकारचे आहेत: न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. ह्याला म्हणतात षडदर्शन. आता आपल्याला काय माहित, आपल्याला जनरली काय असतं, अरे मी हिंदू आहे. अरे हो, पण आपण कुठलं दर्शनशास्त्रात आपण फॉलो करतो जनरली? नाही माहिती रे. कारण कसं माहिती असणार आपल्याला, कधी काही ह्याचा असा संबंध येत नाही असते. मी योगा करतो, मी हिंदू आहे, मी योगा करतो, येस. पण योगाचे जे सूत्र लिहिले आहेत त्यांचे आचार्य पतंजली, त्यांनी योगसूत्र लिहिले आहेत. त्यांच्या मते समाधीची डेफिनेशन काय आहे. नंतर सांख्य सूत्र, म्हणजे जे तुम्ही सत्व रजतम हे वेगवेगळे गुणांचं नावं जर ऐकले असेल तर ते सांख्य सूत्रातनं घेतलेली आहेत. वैशेषिक आणि न्याय या सूत्रांमध्ये ऍटम, अणु, रेणू ह्याच्याबद्दल चौकशी आहे, ह्याच्याबद्दल डेलिबरेशन आहे. पूर्वमीमांसामध्ये यज्ञ, याग ह्याच्याबद्दल आहे. आणि उत्तर मीमांसामध्ये वेदांत म्हणजे उपनिषद ह्याच्याबद्दल डिस्कशन्स आहेत, डेलिबरेशन आहे. मुक्ती म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय. आणि आता सध्या काय होतं, आपण सगळ्या शास्त्रांमधलं थोडं 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 घेऊन आपण ऍक्च्युली अभ्यास करतो. भगवद्गीतेमध्ये सगळ्या शास्त्रांचं थोडं थोडं येतच. त्यामुळे तुम्हाला भगवद्गीतेत तुम्हाला
पुरुष प्रकृतीचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा ते सांख्यशास्त्रातनं घेतलेलं आहे. चॅप्टर 6 मध्ये योगशास्त्रातलं घेतलेलं आहे, कुंडलिनी योगा, परत समाधीची अवस्था वगैरे. आणि पूर्वमीमांसा तर यज्ञांचा वगैरे तो उल्लेख होतोच. आणि वेदांत उपनिषदांचं तर मेनच आहे भगवद्गीतेत. त्यामुळे उत्तर मीमांसा तर प्रायमरीली आहे. तर हे आस्तिक दर्शन वेदांना प्रमाण मानतात आणि ही 6 दर्शन this has shaped our tradition. You should be at least aware of this. This categorization is important for us to know. Okay, so here he categorization shows us the vastness and richness of our culture. कसं आहे ना, आपलं कल्चर वॉज नॉट की हे मी सांगते तुम्ही ऐका. आवर कल्चर वॉज सिद्धांत आणि पूर्वपक्ष नेहमी डेलिबरेशन व्हायचं, डिबेट व्हायचं. कारण डिबेटने असं अरणी असते ना, किंवा काय म्हणतात त्याला, ते घुसळतात, ते होतं आणि त्याच्यातनं लोणीच बाहेर येतं. त्यामुळे आपल्याकडे खूप प्रश्न उत्तराची खूप मोठी ट्रेडिशन आहे. सगळे तुम्ही उपनिषद बघा, सगळे क्वेश्चन अँड आन्सर फॉर्म मध्येच आहे. हे पण भगवद्गीता काय आहे? कृष्ण अर्जुन संवाद योग, कृष्ण अर्जुन संवाद आहे ना. तर नास्तिक दर्शन कुठली? चार्वाक, बौद्ध आणि जैन. हे मानत नाहीत वेदांना प्रमाण. बुद्ध वेदांना प्रमाण नाही मानत. जैन जे आहेत महावीर वगैरे, आणि चारुवाक. चारुवाक म्हणजे चारुवाक ते फक्त देहालाच सर्वस्व मानतात. खायचं प्यायचं मजा करायची आणि झोपायचं, पुढचं कुणी बघितलंय असं असं त्यांचं हे. आपण सगळे चारुवाक फॉलो करतो फिलॉसॉफी. अरे कोणी बघितलंय मेल्यावर काय होतं? लिटरली देर इज अ फिलॉसॉफी लाईक दिस. ऋणम कृत्वात घृतम पिबेत, म्हणजे लोन घ्या पण घी वगैरे मजबूत खा आणि मजा करा, नाही ते मेल्यावर कोण लोन फेडणार आहे, काय फरक नाही पडत. लिटरली दिस इज वन ऑफ द छोटी फिलॉसॉफी पण आहे, अँड वी गिव्ह इट दॅट इम्पॉर्टन्स. आणि खूप गोड बोलणारी असतात ही माणसं. चारू वाक, चारू म्हणजे एकदम स्वीट, वाक म्हणजे स्पीच. इट इज नास्तिक दर्शन. ओके, आता प्रमाणशास्त्र अगदी अगदी शॉर्ट मध्ये मी लिहिलंय इथे. प्रमाण, कारण आपली इतकी रिच आहे ना ट्रेडिशन, अनालिसिस डेप्थ मध्ये आय एम जस्ट अमेज्ड बाय इट. कुठलीही गोष्ट हा वेदांनी लिहिलंय, देव बोलतोय म्हणून आपण असे अशातले नाही. आपण आपल्या बुद्धिमत्तेला खूप इम्पॉर्टन्स देतो. सत्सद विवेक बुद्धी कशी होणार? जेव्हा आपण त्याला घासू तेव्हा ना. का नुसतं काय पण बोलले हा बरोबर बरोबर बरोबर, अरे काय बरोबर? आणि हे आपण हुशार आहे म्हणून आपली हुशारी दाखवण्यासाठी बरोबर असं नाही म्हणायचं, आपण वाद घालायचं असं नाही. पण आपल्याला जर डेप्थ मध्ये कळलं तरच आपल्याला ते उमजेल. त्यासाठी प्रमाणशास्त्र आहेत. प्रमाणशास्त्र आर रूल्स ऑफ एंगेजमेंट वेन वी डिबेट. म्हणजे कोण अरे हे मी असं मला मी बोलतोय का, मला असं वाटतं म्हणून. अरे वाटतं म्हणून काय? दिस इज नॉट अ रूल्स ऑफ एंगेजमेंट. यू हॅव टू गिव्ह प्रमाण. यू हॅव टू गिव्ह प्रॉपर रूल्स. कुठल्या प्रमाणाने तू असं बोलतोयस की हे बरोबर आहे? ती वेगवेगळी प्रमाण आहेत. आणि फिलॉसॉफीज, आता ही मगाशी नास्तिक आस्तिक दर्शन मी सांगितलं, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, दे agree that they believe in certain type of प्रमाणास, आणि मग with that agreement they have debates. प्रत्यक्ष प्रमाण तर सगळे दर्शनशास्त्र मानतात. प्रत्यक्ष म्हणजे डोळ्यांनी दिसतं ते, सेन्सेसनी जे भासतं ते, त्याच्यात काही दुमत नसतं. मला हे पांढरं दिसतंय, हे पांढरच आहे, प्रत्यक्ष प्रमाण. मग अनुमान प्रमाण, इन्फरन्शियल नॉलेज. शब्द प्रमाण, वेदांमध्ये लिहिलंय
ते प्रमाण मानतात, त्याला शब्द प्रमाण. अर्थापत्ती, अनुपलब्धी, आप्त, योगज प्रत्यक्ष प्रमाण ही फक्त तुम्हाला मी काही प्रमाणांची नावं दिलेत फॉर यू टू हॅव अ सेन्स की आपलं प्रमाणशास्त्र ऑन्टॉलॉजी इज ह्यूज, खूप आहे. आणि त्याच्यानंतर व्याकरणशास्त्र पण आहे आपलं, इतकं डिटेल मध्ये प्रत्येक शब्दाची फोड, एपिस्टेमॉलॉजी, शब्दाचा प्रत्येक असा अर्थ काढून. सो प्रमाणशास्त्र. आता ह्या शास्त्रामध्ये मगाशी मी सांगितलं होतं तुम्हाला इतिहास मध्ये महाभारत येतं आणि महाभारतेत गीता येते, भगवद्गीता येते. तर आता आपल्याला जर असा विचारलं कोणी की भगवद्गीता, भगवद्गीता, पण आपल्याला आता माहितीये की शास्त्रांचं वाङ्मय, शास्त्र म्हणजे काय, शासनात शास्तीती शास्त्र, राईट, म्हणजे जे लॉज आहेत नेचरचे ते कंपेंडियम केलेत, त्याला शास्त्र म्हणतात. ओके, मग श्रुती, स्मृती, इतिहास, पुराण, राईट, ही शास्त्र आहेत. श्रुती म्हणजे काय, जे डिवाइन आपल्याला उमजलंय त्याचं डॉक्युमेंटेशन. स्मृती म्हणजे जे ऋषी आहेत त्यांनी स्मृतीतनी त्यांच्या आयडेंटिटीनी विथ दॅट टाइम फ्रेम त्यांनी लिहिलेलं आहे. इतिहास म्हणजे जे झालेलं आहे ते डॉक्युमेंटेड आहे. आणि पुराण म्हणजे पण स्टोरीज आहेत, काही झालेल्या आहेत, काही एक्झॅजरेटेड आहेत, टू टीच अस समथिंग. कारण गोष्टी आपल्याला आवडतात ऐकायला, त्याच्यातनं काही आपल्याला प्रिन्सिपल्स कळले पाहिजे म्हणून पुराण लिहिली गेली. त्याच्यानंतर दर्शनशास्त्राचा एक भाग आहे. दर्शनशास्त्र मध्ये आस्तिक आणि नास्तिक. आस्तिक म्हणजे वेदांना प्रमाण मानतं, नास्तिक म्हणजे वेदांना प्रमाण मानत नाही. मग आस्तिक शास्त्रामध्ये न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, षडदर्शन. आणि नास्तिकमध्ये चारुवाक, बौद्ध, जैन. आता ह्याच्यामध्ये आपण आता हा एक ओव्हरव्ह्यू झाला. आणि या शास्त्रांमध्ये इतिहास च्यात महाभारत इतिहास होता, झालेला आहे, वेदव्यासांनी लिहिलेले आहे. लिहिलेले म्हणजे डॉक्युमेंट केलेलं आहे म्हणू शकतो आपण. आणि त्याच्यामध्ये गीता येते जी आपण थोडा अभ्यास करणार आहोत. भगवद्गीता, इट इज द एसेन्स ऑफ द टीचिंग्स ऑफ उपनिषद. एसेन्स म्हणजे काय, आता जेव्हा आपण उपनिषद वाचतो, ईशावास्य उपनिषद, मुंडक उपनिषद, मांडुक्य उपनिषद, तैत्रीय उपनिषद, ऐत्रीय उपनिषद, छांदोग्य उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, हे वेगवेगळ्या वेदांमध्ये आहेत. म्हणजे वेदा म्हणजे राशी आहेत मंत्रांच्या, त्याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल ईशावास्य उपनिषद हे 18 मंत्र आहेत, दॅट इज ईशावास्य उपनिषद. बृहदारण्यक खूप, म्हणजे अरण्यासारखे तिथे खूप आहेत मंत्र. बृहदारण्यक उपनिषद, छांदोग्य उपनिषद, हे वेगवेगळे उपनिषद आहेत. आणि याचा सगळ्याचा अभ्यास केला आपल्याला तर इट्स अ लॉट, राईट. पण सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन, सर्व उपनिषदांचं एसेन्स आहे भगवद्गीता. तर हे 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत. आणि वेगवेगळी, मी जस्ट वेळेकडे बघितलं, 9:30 म्हणजे तुमच्याकडे मला वाटतं 10 झाले असतील, पण एक 10 मिनिटं मी म्हटल्याप्रमाणे द्या अजून मला. तर 700 श्लोक आहेत, 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत. आता तुम्ही जर बघाल तर आपण जर श्लोक वाचला, मी एकदा काय झालं, मी कॉलेजमध्ये होतो आणि मला ना भगवद्गीता वाचायचीच होती. तर मी काय केलं, मी सकाळी बसलो इंटरनेटवर अँड आय गुगल्ड इट आणि जस्ट मी वाचायला सुरुवात केली आणि मी करून सगळे श्लोक वाचले. कोर्समध्ये ब्रेक घेतला पण सगळं मी वाचलं.
तर तसे 700 श्लोक मी वाचले. पण नुसते श्लोक वाचले तर आपल्याला सगळं त्याचा मतीत अर्थ कळेल खूप कठीण आहे. त्याच्यासाठी संतांनी, विद्वानांनी, वेगवेगळ्या आचार्यांनी त्याच्यावर भाष्य लिहिलंय. म्हणजे हा धर्म म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजे असं त्याचा अर्थ, मग असं म्हणजे एकदम डिटेल, नॉट ओनली एपिस्टमॉलॉजी पण ऑन्टॉलॉजी, एव्हरीथिंग. म्हणजे प्रमाणशास्त्र, व्याकरण शास्त्र, सगळी शास्त्र वाचून ते त्या प्रत्येक शब्दाची फोड करून सगळं देतात. त्याला भाष्य असं म्हणतात. तर गीता रहस्य जे बाळगंगाधर टिळकांनी लिहिलंय, त्यांनी चॅप्टर्स लिहिलेत, एसेज लिहिलेत प्रत्येक अध्यायावर. 18 त्यांनी चॅप्टर्स लिहिलेत गीता रहस्य. इट्स वन ऑफ माय फेवरेट. तर ही भाष्य वाचली की आपल्याला थोडं उमजायला लागतं. तसंच आदिशंकराचार्यांनी लिहिलंय, रामानुजाचार्यांनी लिहिलंय, मध्वाचार्यांनी लिहिलंय, वल्लभाचार्यांनी लिहिलंय. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे, आता मी जात नाही जास्त डिटेलमध्ये, पण मगाशी म्हटल्याप्रमाणे जे 6 दर्शन आहेत, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसेत वेगवेगळे कॅटेगरीज येतात. अद्वैत, द्वैत, विशिष्टाद्वैत, शुद्धाद्वैत. तर आणि ह्याचे वेगवेगळे, ह्या उत्तरमीमांसेत जे वेगवेगळे वेदांत आहेत त्याचे वेगवेगळे आचार्य आहेत. जसं अद्वैताचं तुम्ही म्हणू शकतात की शंकराचार्य, द्वैताचे मध्वाचार्य, विशिष्ट अद्वैताचे रामानुजाचार्य, तसं शुद्धद्वैताचे वल्लभाचार्य. तर तुम्ही जर फॉर एक्झाम्पल तुम्ही तिरुपतीच्या बालाजींच्या मंदिरात गेलात तर ते विशिष्ट अद्वैताच्या आचार्यांनी बिल्ड केलेलं आहे, रामानुजाचार्यांनी. तुम्ही उडुपी कृष्णाच्या मठात गेलात तर ते द्वैत संप्रदायातले रामानुजाच्या मध्वाचार्य आहेत, त्यांनी केलेलं आहे. जे आत्ताचे लेटर जे प्रभुपाद आहे, इस्कॉन, दॅट इज द्वैत. आणि शंकराचार्य त्यांचं तर अद्वैत आहे. तर दिस इज दी इम्पॉर्टन्स ऑफ डिफरंट कॉमेंट्रीज, कारण वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आपल्याला स्टडी करायला मिळतात फ्रॉम वेगवेगळ्या दर्शनांच्या ऍस्पेक्ट्सने, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही जर आज इस्कॉन टेम्पल मधनं गेलं तर ते गीता आहे जशी आहे तशी असं लिहिलेलं असतं, आणि मग आपल्याला वाटतं मी तीच वाचतोय म्हणजे बरोबर. आणि मग उद्या तुम्ही बाळगंगाधर टिळकांची वाचले तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, कारण त्यांनी वेगळ्या अनुषंगाने दिलेलं असेल. पण त्याच्या ज्या सॅटेलिटीज आहे ते ओळखण्यासाठी तुम्हाला थोडासा जर बॅकग्राऊंड असेल तरच तुम्हाला त्या सॅटेलिटीज कळतील. ते सूक्ष्म जे डिफरन्सेस आहेत ते. ओके. आणि ज्ञानेश्वरी, आपल्या ब्युटिफुल स्वीट ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली भावार्थ दीपिका, भगवद्गीतेवर जी कॉमेंट्री आहे मराठीत, ते भावार्थ अक्षरशः भाव आहेत त्यात, पण इट इज अ कॉमेंट्री ऑन भगवद्गीता. 700 श्लोकांवर 9033 ओव्या लिहिलेल्या आहेत. सुंदर आहे. तर दिस इज भगवद्गीताचं. आता हा भगवद्गीतेचा ओव्हरव्ह्यू झाला. म्हणजे तुम्हाला आता कळलं की शास्त्रांच्या वाङ्मयात भगवद्गीतेचं स्थान कुठे आहे. तर हा इतिहासातला भाग आहे. इतिहासामध्ये महाभारतातला भगवद्गीतेचा 700 श्लोक आहेत ते. ओके. तर आता आपण काय करूया, भगवद्गीता इतकी सुंदर आहे की मधुसूदन सरस्वती जे होते त्यांनी ह्याच्यावर मंगल श्लोक लिहिले, ते इतके सुंदर आहेत. तर आय थॉट की आज जस्ट मी चॅन्ट करीन हे. आणि सॉरी, निलिमा नरावणे मॅडमची ऍक्च्युली आय फॉरगॉट टू आस्क हर फॉर इंट्रोडक्शन. आय जस्ट रिअलाइज दॅट. सो मंगल श्लोक आपण करू आणि मग देन टुडे विल एंड आवर सेशन, आणि फ्रॉम द नेक्स्ट सेशन वी विल start our first chapter. So, Nilima madam, can you hear us?
Okay, maybe she's muted. Okay, तर I will just chant this because आणि every session मध्ये आपण हे chant नाही करू शकत. But this is a beautiful kind of summum bonus of what exactly Bhagavad Gita is. आणि याचं मीटर पण सुंदर आहे आणि it is something that you will definitely like, I think. जस्ट ऐका आणि मी हे तुम्हाला पाठवणार आहे PDF मध्ये किंवा PDF करून पाठवीन. सो यू कॅन ऍक्च्युअली रीड दिस. दिस इज जस्ट अ बेसिक मंगल श्लोका रिटन बाय मधुसूदन सरस्वती. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी. नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दयतपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारिनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवाैरणनदी कैवर्तक केशवः. पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम्. लोके सज्जन षट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारत पंकजं कलिमलं प्रध्वंसिने श्रेयसे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्ता साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. आणि आज जसं आपण भगवद्गीतेचा प्रारंभ करतोय, सो आय वॉन्ट टू एंड विथ द फर्स्ट श्लोका ऑफ फर्स्ट चॅप्टर ऑफ भगवद्गीता. अर्जुन विषाद योग ह्या धड्याचं नाव आहे, अध्यायाचं नाव आहे. आय जस्ट चॅन्ट इट. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः
मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. सो धृतराष्ट्र विचारतो, हे संजया, ह्या धर्मक्षेत्रात जे कुरुक्षेत्र आहे तिथे सगळे जे युद्धासाठी जे प्रेरित आहेत ते जमलेले आहेत तिथे. तिथे माझी मुलं आणि पांडव काय करतायत ते जरा सांग रे. दिस इज हाऊ इट स्टार्ट्स. ओके, तर डोळे बंद करा. आय विल समराइज. श्रीमद भगवद्गीता ह्याचं गुरुकृपेमुळे आपण आज अध्ययन सुरू करत आहोत. तर भगवद्गीतेमध्ये आपण शिरण्याआधी आपण एक शास्त्र वाङ्मयाचा आढावा घेतला. शास्त्र म्हणजे काय या शब्दाचा आधी आपण विचार केला. शास्तीति शास्त्र, शासनात शास्तीति शास्त्र. हे आज या प्रकृतीचे नियम आहेत. त्या नियमांप्रमाणे जर आपण केलं तर आपल्याला फायदा होतो, नाही तर आपल्याला दुःख होतं. आपली शास्त्र आपलं आयुष्य कसं कमीत कमी दुःखांमध्ये जाईल ह्याच्यासाठी, जास्तीत जास्त आपल्याला सुख मिळेल ह्याच्यासाठी शास्त्र लिहिलेली आहेत. तर ती शास्त्र आजही तेवढीच उपयोगाची आहेत जेवढी हजारो वर्षापूर्वी होती. शास्त्र इज अ कंपेंडियम ऑफ द लॉज ऑफ इन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर शास्त्रांमध्ये काय येतं ह्या वाङ्मयात? श्रुती ग्रंथ म्हणजे वेद, स्मृती ग्रंथ म्हणजे याज्ञवल्क्य स्मृती, मनुस्मृती, आणि मग इतिहास पुराण. आणि मग ह्या शास्त्रांमध्ये दर्शनशास्त्र पण एक आहेत. ती वेगवेगळ्या प्रमाणांना मानत असतात. तर ती दर्शनशास्त्र आस्तिक आणि नास्तिक या दोन प्रकाराची आहेत. आस्तिक शास्त्र म्हणजे ते वेदांना प्रमाण म्हणतात, ती 6 प्रकारची, त्याला षट दर्शन म्हणून असं म्हणतो आपण. त्याच्यामध्ये न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. उत्तरमीमांसेमध्ये अद्वैत, द्वैत, शुद्धाद्वैत, विशिष्टाद्वैत असे वेगवेगळ्या सिद्धांतांची नाव आहेत उत्तरमीमांसेत. आणि मग नास्तिक दर्शनामध्ये चारुवाक, बुद्ध आणि जैन हे कॅटेगरीज केल्या. तेव्हा अब्राह्मिक रिलिजन सच एज इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी एक्झिस्टिंग नव्हती तेव्हा, त्यामुळे ते नाही आहेत कॅटेगरीज मध्ये. नाहीतर ते अँड दोज आर थिओलॉजीज, दे आर नॉट फिलॉसॉफीज. तर ही दर्शनशास्त्र. त्याच्यानंतर पण प्रमाण, कुठलाही सिद्धांतावर चर्चा असेल तर त्याच्यात प्रमाणशास्त्रांचं महत्व आहे. तर आपल्याकडे ट्रेडिशनली प्रमाणशास्त्रांना खूप महत्व दिलं जातं. त्याच्यामुळे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे मीन्स ऑफ नॉलेज. नॉलेज होण्यासाठी मीन्स गरज आहे ना. जर मला फायनान्शियल ऍडवायझर व्हायचं आहे तर मला फिनान्स, इकॉनॉमिक्स ह्याचा अभ्यास करणं भाग आहे, राईट. तर त्याप्रमाणे प्रमाणशास्त्रांचा अभ्यास केला जातो. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण हे 3 मुख्य प्रमाण आहेत. त्याच्यानंतर अर्थापत्ती, अनुपलब्धी, योगज प्रत्यक्ष आणि आप्त प्रमाण असे वेगवेगळ्या प्रमाणांची नाव आहेत. त्याच्यानंतर मग आपण म्हटलं की इतिहास हे पण एक शास्त्रच आहे. ह्या इतिहासात जे वेदव्यासांनी महाभारत जे झालंय पूर्वी त्याच्यामध्ये भगवद्गीता आपल्याला भेटते म्हणजे त्यात आहे. भगवद्गीतेचे 700 श्लोक हे महाभारतातलंच अंश आहे. 18 अध्याय आहेत, अष्टाध्यायीनी 700 श्लोक. आणि हे आपले श्लोक आपण फटकन वाचले तर तेवढा आपल्याला तेवढी तर बुद्धी नाहीये. त्यामुळे वेगवेगळ्या संतांनी, वेगवेगळ्या विद्वानांनी त्याच्यावर भाष्य लिहिलेत. गीता रहस्य हे बाळगंगाधर टिळकांनी जसे विद्वान त्यांनी लिहिलंय. ज्ञानेश्वरी
अन्यथा त्याचं दुसरं नाव आहे भावार्थ दीपिका. हे 700 श्लोकांवर 18 अध्यायाच्या भगवद्गीतेच्या 700 श्लोकांवर 9033 उभ्या लिहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर रामानुजाचार्य, शंकराचार्य, मध्वाचार्य ह्यांनीही त्यांची कॉमेंट्रीज लिहिल्यात आणि ती भेटतात आपल्याला वाचायला, ती आहेत अजूनही. अशा प्रकारे हा ओव्हरव्ह्यू होता. आणि मग मधुसूदन सरस्वतींनी ह्याच्यावर सुंदर मंगल श्लोक लिहिलेत, जी आता मी तुम्हाला ऐकून दाखवली. आणि पहिला अध्याय अर्जुन विषाद योगचा पहिला श्लोक, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हा प्रश्न धृतराष्ट्राने संजयाला विचारला की काय चाललंय कुरुक्षेत्रात, ते धर्माचं क्षेत्र आहे, ते मला सांग. आणि आता जे सांगतील संजय, दॅट इज भगवद्गीता. कीप युअर आईज क्लोज्ड. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. स्लोली डोळे उघडा. ओके, थँक्यू एव्हरीवन. पुढच्या रविवारी 9 वाजता. हरिओम. Thank you so much. थँक्यू. Yeah. Thank you.